तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर तुम्ही वापरताय आणि हे जे ड्रॅगन फ्रूट आहे याला काय अडचण होती की याचं फुल निघत नव्हतं? पहिले याला असं अडचण होती सर का याचं फुल निघून बी थांबत नव्हतं. आणि आता तुम्ही हे बघा एक एक फांटीवर कसं इथं एकच आहे, इथं एकच आहे. पहिले एक एकच राहायचं, आता इथं एक दोन, काही ठिकाणी तीन तीन चार चार निघू राहिले. आणि सेट व्हायला बी ना त्याचं चांगलं प्रमाण वाटू राहिलं आम्हाला. म्हणजे सेटिंग वगैरे जी पहिले होत नव्हती, आता जे तुम्ही बॅक्टेरिया किट सोडलं जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे, हो, आणि आता जे बॅक्टेरिया किट सोडल्यानंतर ही जी कळी निघत नव्हती ही निघायला सुरुवात झालेली आहे. हो, म्हणजे जमिनीत जे अन्नद्रव्य होते ते अपटेक करत नव्हतं, आता जे अपटेक करायला लागले ते आता. आणि एवढं महत्वाचं का म्हणजे पहिले एका झाडावर काहीतरी आम्हाला आता 15 फुल निघायचं, पण आता एका झाडावर 50च्या पुढं निघू राहील, 50-60. या बस सर, आता आम्ही ते बॅक्टेरिया सोडला ना, आता या ही फाटीला बघा तुम्ही, पहिले या फाटीला एकच फळ निघायचं, आता बघितलं का तुम्ही 1 2 3 4 निघले बघा. आणि या पोलावरती ना काही जरी झालं तर 8 ते 9 वरच्या वर फळ दिसत नव्हतं. आता याच्यावर तुम्ही जर मोजले तर खाते जरी मोजले तरी 25 ते 30 तुम्हाला फ्लावरिंग मध्ये फुलं दिसतील. आता फळात पण फळ सेटिंग पण चालू आहे हे बघा, आणि जी फळाची सेटिंग चालू आहे त्याच्यानंतर लगातार म्हणजे जिथं एक निघत होतं तिथं 2-2 निघताय एका फांदीला. गळ बी भरपूर व्हायची. तुम्हाला गळीचं बी प्रॉब्लेम बोललो होतो मी, आता गळ बी थोडीशी थांबेल दिसते, कारण वर पाऊस तर दरवाजा चालू आहे, टूप बी चालू आहे, तरी यावेळी पुरी सेटिंग झालेली आहे आता. तर हे जे सेटिंग फुलाची जी सेटिंग आहे ती लाईव्ह तुम्ही प्लॉटवर बघू शकताय, आणि जे शेतकरी बांधव आहे हे समाधानी झालेले ते वापरल्यानंतर. माझं एक म्हणणं आहे की नुसतं ट्रायगनला वापरून ये नाही, कारण कांद्यासाठी बी चांगलं आहे. आम्ही आता कांद्याला वापरणार आहे आणि मकासाठी वापरलं तर आमचे तुम्ही मकाचे प्लॉट बघून घ्या, ते जे टाकलेले ते बदलच पडलेलं आहे. आता आम्ही कांद्यासाठी वापरू राहिलो, आणि उन्हाळ कांद्याला वापरलेले ते कांदे कसं काय स्टोरेज, ती कांदे बी चांगले आहे. हे लाईव्ह रिपोर्ट प्लॉटवर आल्यानंतर दिसत आहे. आणि इतर शेतकरी बांधवांनी एकदा नक्की जय किसान ग्रीन इंडिया यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि एकदा खत अवश्य वापरून बघा. धन्यवाद शेतकरी बांधव.